आजच्या आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याला जायचं होतं आपल्या गावाकडच्या मित्र परिवाराला भेटण्यासाठी। म्हणजे नाही का बाहेरचा जो क्लासमेट वगैरे सगळं क्लासमेट वर्ग आहे ते पिंपरी चिंचवडलाच राहत होते। मग ते बाहेरचे मित्र काय माझे मित्र काय एकच होते, कोणत्या पण कामाला धावून येण्यासारखे मित्र आहेत, इतके भारी मित्र। आम्ही पिंपरी चिंचवडला पोहोचलो की बँड बाजावाले घेऊन नाही आमच्यासाठी स्वागताला होते। बॅक साईडला तुम्हाला दिसलेच असते। तर चैतन भाऊचा आम्हाला लहानपणीचा एक फोटो सापडला। चैतन भाऊने ते फोटो बघून एकदम खुशच झाला। मग नाही का काकूने आम्हाला मस्तपैकी पोहे वगैरे केले, नाश्ता आम्ही नाश्ता न करता आलेले होतात। मग चैतन भाऊ नाही का त्याच्या धूमच्या गाडीला मस्त पेट्रोल टाकून घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या कामासाठी। मग आणखी दोघाला भेटायचं होतं। नाही का आम्ही थोडं पुढे पोहोचल्यानंतर आम्हाला रिलायन्स मॉलला पण जायचं होतं, म्हणजे रिलायन्स स्टोअर। थोडं आता मला मोबाईल पण घ्यायचा होता म्हणून नाही मग आम्ही तिथे पोहोचलो रिलायन्स स्टोअरला वगैरे। तिथं मोबाईल बघितला, मग मला तो मोबाईल काय आवडला होता, पण तिथे रेटच खूप जास्त होते। मग म्हणलं आता रेट इतके खूप जास्त असल्यामुळे इथे डिस्काउंट वगैरे विचारलं, ह्यांना काय डिस्काउंट आम्हाला काय जास्त दिलेलं नाही का। म्हणलं चला आपण दुसरा बघूया। आयफोन 14 बघितला तर 14 इथे 60,000कडे जाऊ लागलं। मग आपलं बजेट होतं 50,000पर्यंतच म्हणून नाही का म्हणलं चला आपण नाही का दुसरीकडे। तिथं नाही का आता मोबाईल दिसला म्हणून आम्ही फोटो काढून ठेवतात, कोणी पण बघायला आमचा फोटो बघून खुश होईल। चैतन भाऊ इतका चॉकलेट बॉय असल्यामुळे तितक्यामध्येच एक आम्हाला ट्रेन दिसली धावताना। मग ट्रेन मध्ये तर काय आम्ही बसू शकला नाही, तर ट्रेन पळूच लागला। आम्हाला मोबाईल घ्यायचा असल्यामुळे एका मोबाईल स्टोअर वरती पोहोचलो। तिथे आम्हाला जसं पाहिजे तसं डिस्काउंट वगैरे भेटलं आणि ते मोबाईल घेऊन टाकलं आयफोन 14। ते पण मला भैयाने गिफ्ट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये माझे पण काही थोडेफार पैसे आहेत। थँक्यू सो मच, माझा भाऊ खूपच माझ्यासाठी चांगला आहे। मी फक्त व्हिडिओ पुरतं बोलण्यापुरतं नाही, आणि याच्या मागे मी जे ब्लॉग वगैरे काढतो मला त्याचंच प्रोत्साहन आहे, माझ्या फॅमिलीचं पण आहे खूप खूप। आणि काही स्टार्टिंगला मला काही लोकांनी इतके नाव ठेवले, मी त्या लोकांचं काय नाव घेतलं नाही। ते लोक आपल्या जवळचेच असतात, नाव ठेवणे लोकांचं कामच असतं, पण आपण लक्ष द्यायचं नाही, आपण पुढे चालायचं। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय बाय।